श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, माझं नवीन लग्न झालं असल्यामुळं मी अक्कलकोटच्या दर्शनासाठी निघालेलो घरून. माझी सगळी फॅमिली होती आणि रस्त्याचा अनुभव असा आहे की आमची ऑनलाईन कुठलीही बुकिंग नव्हती. तर आम्ही जेव्हा अक्कलकोटला निघालो तेव्हा असं ठरलेलं की आपण रात्री 1-2च्या दरम्यान पोहोचू. तिथं पोहोचल्यानंतर रूम मिळेल की नाही मिळेल याची काही गॅरंटी कुणाला नव्हती. पण अक्कलकोटमध्ये गेलो, पोचलो आणि तिथं गेल्यावर रूम शोधली आणि ती रूम सुद्धा भेटली आम्हाला. त्यामुळं मी माझा पर्सनल अनुभव सांगतो तुम्हाला की अक्कलकोटला तुम्ही या, तुमच्या सगळ्या काय असतील गोष्टी, जे तुमचं काय वाईट असेल किंवा तुमच्या मागे कुठला प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेम सगळ्या इथं सोडून देऊ शकता तुम्ही. कारण अशक्य शक्य हे स्वामी करतात. पण तुम्ही एकदा येऊन भेट द्या, अक्कलकोटला व्हिजिट करा, स्वामींच्या पायावर डोकं ठेवून तुमच्या सगळं काय असेल ना ते सगळं तिथं सांगा, ते सगळं तिथं माफ होऊ शकतं. येताना सगळ्यांनी 2 ड्रायव्हर सोबत आणावे. एका ड्रायव्हरचे खूप हाल होतात. कारण मी काल रात्रीपासून गाडी चालवतोय, आजपर्यंत गाडी चालवतोय. मी आता तुळजापूरला चाललोय, माझी अख्खी फॅमिली मागं बसली, सगळे एन्जॉय करतायत आणि मी फक्त गाडीच चालवतोय रात्रीपासनं. आणि मुळाचा खूप त्रास होता अशा गोष्टी, त्यामुळे एक ड्रायव्हर अवश्य सोबत आणा. चला, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांनी एकदा व्हिजिट करा अक्कलकोटला.